बाळांनो, आपल्याला कोणी रागवले तर आपल्याला त्या व्यक्तीचा खूप राग येतो. मित्राने आपली तक्रार केली तर त्या मित्राशी आपण बोलणे बंद करतो, त्याला अद्दल शिकवण्यासाठी मार्ग शोधतो. पण असे केल्याने आपलेच नुकसान होते. हाच शिकवण देणारी कैवल्य या मुलाची ही कथा. कोणाशी कसे वागावे. आज कैवल्यला त्याच्या मित्राचा म्हणजेच अमितचा खूप खूप राग आलाय. कारण विनाकारण घरात घडलेल्या खेळातील छोट्याशा भांडणाची चुगली त्याने गुरुजींना केली व त्यामुळे गुरुजी कैवल्यला चोरडले. कैवल्य त्या शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थी, आई वडिलांचा एकुलता एक म्हणून जास्त लाडका होता. अगदी सारे त्याला लाडोबा म्हणायचे. कैवल्य हुशार असला तरी दुसऱ्यांचा आदर करणे त्याला चांगलेच ठाऊक होते. तसे त्याच्या बाबांनी त्याला संस्कार दिले होते. मोठ्यांचा आदर करणे, भेटेल त्याच्याशी प्रेमाने बोलून त्यांना आदराने हाक मारणे, कुणाला मदत हवी असताना ती आनंदाने न कंटाळता करणे, या सर्व गुणांमुळे तो गावातील सर्वच माणसांचा अधिक प्रिय होता. गावातील सर्व लोक कैवल्यचे उदाहरण देऊन आपल्या मुलांना दरडावून सांगायचे, त्याच्याकडून चांगली बुद्धी घ्या जरा, विनाकारण वायफळ बोलत असता ते. म्हणून गावातील सर्वच मुलांना कैवल्यचा खूप खूप राग यायचा. पण आज सारे उलटेच झाले. अमितने कैवल्याची तक्रार गुरुजींजवळ केल्यामुळे कैवल्याला गुरुजींकडून खूप ऐकावे लागले. त्यामुळे कैवल्याला अमितचा खूप राग आलाय. कैवल्याचे वडील बाळूभाऊ गावात सरपंच असल्यामुळे कैवल्याचा गावात रुबाब होताच, पण तो कधी कोणाशी उर्मटपणे वागत नसायचा. नेहमीप्रमाणे घरी आल्यावर शुभम करोती म्हणून आई वडिलांना नमस्कार करणारा, आज मात्र तो त्याचा दिनक्रम विसरला. आपले लेकरू अस्वस्थ दिसत आहे हे बाळूमामांच्या लक्षात आले. नेहमी वाह वाह ऐकणाऱ्या माणसाची चार चौघात कान उघडणी केल्यावर माणसाची जशी लाजिरवाणी स्थिती होते ना, अगदी तशीच स्थिती आज कैवल्याची झाली होती. बाळा, काय झाले? आज काय बिनसले आहे माझ्या लेकाचे? बाळूभाऊंनी जवळ जाऊन विचारले. बाबा, मला ते अमितला चांगला धडा शिकवायचा आहे. अरे बापरे, असे झाले तरी काय? बाबा, त्याने आज माझी गुरुजींकडे तक्रार केली आणि गुरुजींनी सर्व वर्गापुढे मला चांगलेच सुनावले. एवढे बोलून कैवल्य ढसाढसा रडू लागला. मी सोडणार नाही, चांगलाच धडा शिकवणार आहे त्याला. कैवल्य पुन्हा डोळे पुसत बोलला. मात्र आपला मुलगा अधिकच दुखावला गेला आहे हे बाळूमामांच्या चांगलंच लक्षात आले. कैवल्यला त्यांनी शांत केले, त्याला साखर खायला दिली आणि वर पाणी प्यायला दिले. मग त्याचा आवडीचा गेम खेळण्यासाठी त्याला मोबाईल काढून त्याच्या हातात ठेवला. काही वेळाने गेम खेळण्यात दंड असलेल्या कैवल्याचा राग कमी झाला आहे हे बाळूमामाचे लक्षात आले. कैवल्याच्या हातात हात घेत बाळूभाऊ म्हणाले, बाळा, आपली चूक असताना ती निमूटपणे मान्य केली पाहिजे. आणि जर आपली चूक नसताना दुसरी व्यक्ती वाईट वागली असता आपणही तीच कृती कधीच करू नये. जर आपणही दुसऱ्यांप्रमाणे वाईट वागू लागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक रे? आपल्या बाबांचे बोलणे कैवल्याला पटले होते. तो गप्प बसून ऐकत होता. अजून एक शेवटी सांगतो, जरी दुसऱ्यांनी आपल्या मार्गावर काटे पसरले तरी आपण त्यांच्या मार्गावर फुलेच पसरावीत. कारण जो सत्याने आणि प्रामाणिकपणाने वागतो त्याचे आयुष्य नेहमी प्रफुल्लितच राहते, हे लक्षात ठेव. बाळांनो, कैवल्याच्या गोष्टीप्रमाणे तुम्हीही कुणाचाही कधीच राग धरू नका. कारण राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. तो हळूहळू माणसाला राक्षस बनवत असतो. म्हणून जरी तुम्हाला कुणाचा राग आला असेल तरी त्या माणसाकडे बघून गोड हसून पुढे निघून जा. नेहमी असेच केलं की एक दिवस त्या माणसाला आपली चूक कळून येईल व तो हमखास तुमची माफी सुद्धा मागेल.